अक्षर अक्षर गिरूया, प्रौढांना साक्षर करूया. तर आपण नवसाक्षरता अभियान सुरू करत आहोत. सगळ्यांनी आपल्या आपल्या 15 वर्षापासून पुढे ज्यांना शाळा शिकता आलेली नाही अशा सर्वांची आपण ऑनलाईन नोंदणी करून सगळ्यांना साक्षरता मोहिमेत साक्षर करून त्यांना चेक कसं लिहायचा, बँकेत व्यवहार कसा करायचा, मोबाईल कसा हाताळायचा, मोबाईलमध्ये पैसे कसे ट्रान्सफर करायचे, असे वेगवेगळे माध्यमातून त्यांना आपण साक्षर करणार आहोत. नुसतं वाचन लेखन नाही, सही केलं म्हणजे साक्षर नाही आहे. बँकेचं तुम्हाला बाहेर कुठे गेलं तर पाटी वाचता यायला पाहिजे, कोणतं पत्र आलं घरी LICचं काय कोणत्या खात्यातलं, किंवा तुम्ही ग्रामपंचायतला गेले, तहसील ऑफिसला गेले, तुमचा जातीचा दाखला काढायचा आहे. शाळेत गेले तुम्ही, तुम्हाला शाळेत सोडल्याचा दाखला पाहिजे, तर तो कसा काढायचा, त्याच्यासाठी अर्ज कसा लिहायचा, तुमच्या मुलाचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे कसे काढायचे, ते सगळे फॉर्म कसे भरायचे हे देखील आपण त्यामध्ये शिकणार आहोत. त्याला म्हणतात साक्षरता. फक्त नाव लिहिता येणं, सही करता येणे याला साक्षरता म्हणत नाही. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजे. अर्ज आपल्याला भरता यायला पाहिजे. आपल्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणतात, मोबाईल कसा वापरायचा, आजीबाईंना देखील आपण मोबाईल वापरायचं शिकवणार आहोत. आत्ताच आपण साक्षरता दिनाला आपल्या प्राजक्ता म्हणा, त्या आपण बाराखडी ABCD आई शिकवलं होतं की नाही, तसं आता पुढचं देखील मोबाईल कसं हाताळायचं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे देखील आपण शिकणार आहोत. मुलगी शिकली, मुलींचे शिक्षण, वाचाल तर वाचाल, शिकाल तर